होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीत सांगली सातारामधून कोणाला उमेदवारी मिळणार यावरून महायुतीत सध्या मोठा कलह सुरू आहे। अर्थात या ठिकाणच्या मराठा नेत्यांनी मात्र आपल्या सगळ्या सोयऱ्यांना उमेदवारी मिळावी यासाठी देव पाण्यात ठेवलेत। मात्र सध्या माध्यमांमध्ये एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय, ज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे जयकुमार गोरेंचे बंधू शेखर गोरे यांना भाजपकडून उमेदवारी देणार असल्याचं सूचक वक्तव्य आहे। त्यामुळे या व्हिडिओची सध्या चर्चा मोठ्या प्रमाणात साताऱ्यात होतीये। खरं तर सांगली आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये मराठा मातब्बर नेत्यांचं राजकारण हे जास्त चालतं। मात्र जयकुमार गोरे या माळी समाजाच्या एका नेत्यानं मागच्या काही कालावधीपासून इथल्या मराठा नेत्यांना अक्षरशः जेरीस आणलंय। म्हणूनच आता प्रश्न उपस्थित होतो की कधी काळी फडणवीस यांनी दिलेला शब्द आणि व्हायरल होत असलेला हा व्हिडिओ आता खरा ठरतो की जयकुमार गोरे आणि शेखर गोरे यांच्या पदरी निराशा पडते। हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत। कोण आहेत शेखर गोरे आणि शेखर गोऱ्यांच्या भोवती जयकुमार गोरे यांचं राजकारण कसं फिरतंय? नमस्कार, मी शशी आणि तुम्ही पाहताय कट टू कट। राज्यात सध्या विधान परिषदेच्या निवडणुका होऊ घातल्यात आणि या निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थांच्या माध्यमातून होणार आहेत। त्यासाठी सातारा आणि सांगली या दोन जिल्ह्यांमधून एक आमदार निवडून जाणार आहे। स्वाभाविकच दोन जिल्हे आणि एक आमदार म्हटल्यावर तिथे चुरस ही असणारच। यामुळे या चुरशीत सध्या कोण बाजी मारणार हे बघणं उत्सुकतेचं ठरतंय। सध्या सातारा आणि सांगली या मतदारसंघातून महायुतीमधून एक नाव सगळ्यात आघाडीवर आहे, ते नाव म्हणजे शेखर गोरे। सध्या शेखर गोरे यांच्या उमेदवारीच्या अनुषंगानं त्यामुळेच देवेंद्र फडणवीस यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय, ज्या व्हिडिओमध्ये देवेंद्र फडणवीस म्हणतात शेखर गोरेंनी आपलं एक स्वतःचं नेतृत्व तयार केलेलं आहे। समाजामध्ये त्यांनी आपली एक ओळख तयार केली आहे। त्यांच्या येण्यानं भारतीय जनता पक्षाला एक विशेष असा फायदा होईल आणि मी शेखर गोरे यांना आश्वस्त केलेलं आहे की भविष्यामध्ये त्यांची पूर्ण काळजी घेतली जाईल आणि त्यांना विधिमंडळात काम करता येईल अशा पद्धतीची कार्यवाही आम्ही भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून करू, अशा प्रकारची ग्वाही मी शेखर गोरेंना दिली आहे। यावरून लक्षात येतं की देवेंद्र फडणवीस यांनी शेखर गोरे यांच्या कामाचं कौतुक केले, सोबतच त्यांच्या कामाला न्याय देऊ असा शब्द देखील देवेंद्र फडणवीसांनी दिलाय। देवेंद्र फडणवीस हे आपल्या शब्दाला जागणारे नेते म्हणून संपूर्ण राज्याला परिचित आहेत। त्याचं ताजं उदाहरण म्हणजे विधान परिषदेच्या होऊन गेलेल्या निवडणुकीत अहिल्यानगरमधून विवेक कोल्हेंना दिली गेलेली संधी। विवेक कोल्हेंनी यापूर्वी देवेंद्र फडणवीस यांच्या शब्दाखातर माघार घेतलेली, त्यावेळी फडणवीस यांनी वेळेवर तुम्हाला योग्य ती संधी देऊ असा शब्द विवेक कोल्हेंना दिलेला आणि त्या शब्दाला जागतच त्यांनी कोल्हेंना विधान परिषदेवर घेतलं। खरं तर जयकुमार गोरे आणि शेखर गोरे हे दोघेही भाऊ आहेत, मात्र या अगोदर त्या दोघांच्या मध्ये मतभेद होते। शेखर गोरे हे वेगळ्या पक्षात होते, त्यानंतर या दोघांमधील मतभेद मिटवण्याचे प्रयत्न केले गेले। मात्र विधानसभेच्या उमेदवारीवरून शेखर गोरे हे थोडेसे नाराज होते। त्यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः मध्यस्थी केली आणि शेखर गोरे यांनी जयकुमार गोऱ्यांसाठी खिंड लढवली। परिणामी जयकुमार गोरे विजयी झाले आणि त्या बदल्यात फडणवीस यांनी शेखर गोरे यांना विधिमंडळात घेण्याचा शब्द दिलेला। त्या शब्दाला अनुसरूनच आता शेखर गोरेंचं नाव विधान परिषदेच्या निवडणुकीत चर्चेत आलंय। त्यांच्या नावाला पाठबळ मिळतंय ते म्हणजे जयकुमार गोरे यांचं। जयकुमार गोरे यांचं गेल्या काही दिवसात राज्य भाजप समोर वाढलेलं वजन देखील याला कारणीभूत आहे। गेल्या काही कालावधीमध्ये ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या, त्या निवडणुकांमध्ये जयकुमार गोरेंनी आपलं होम टाऊन असणाऱ्या सातारा तसंच सोलापूर जिल्ह्यात देखील भाजपला अभूतपूर्व यश मिळवून दिलं। त्यामुळे जयकुमार गोरे यांच्या शब्दाला स्वाभाविकपणे राज्य भाजप समोर मोठं वजन प्राप्त झालं। पण राजकारणात वजन या शब्दासोबतच जातीचं राजकारण पाहणं हे देखील महत्वाचं आणि गरजेचं असतं। खरं तर सातारा जिल्ह्यावर 6 प्रमुख घराणी ही वेगवेगळ्या तालुक्यांमध्ये म्हणा किंवा वेगवेगळ्या विभागांमध्ये आपलं अस्तित्व टिकवून आहेत आणि आपापले गड सांभाळून आहेत। यात भोसले घराणं सातारा, नाईक निंबाळकर घराणं फलटण, देसाई घराणं पाटण, चव्हाण घराणं कराड, पाटणकर घराणं पाटण, त्यासोबतच सहकार क्षेत्रातलं भोसले घराणं आहे। यातील बहुसंख्य हे भाजप तथा शिंदे सेना म्हणजे महायुतीचेच घटक आहेत। आता या घराण्यातील सक्रिय राजकारणी पाहूयात। या घराण्यातील शिवेंद्रराजे भोसले, उदयनराजे भोसले, रामराजे निंबाळकर, रणजितसिंह नाईक निंबाळकर, शंभूराजे देसाई, पृथ्वीराज चव्हाण, विक्रमसिंह पाटणकर, सत्यजित पाटणकर, पृथ्वीराज चव्हाण, अतुल भोसले अशी मातब्बर नेते मंडळी सांगता येतील। त्यासोबतच सांगलीमध्ये वसंतदादा पाटील यांचं घराणं आहे, जयंत पाटील यांचं घराणं आहे, विश्वजित कदम यांचं घराणं आहे, अशी अनेक नावं आपल्याला या माध्यमातून सांगता येतील। मी या घेतलेल्या सगळ्या नावांमध्ये एक गोष्ट कॉमन आहे, हे सगळे चेहरे वेगवेगळ्या पक्षांमध्ये जरी असले तरी त्यांच्यातील
कॉमन गोष्ट म्हणजे एम फॅक्टर. ही सर्व घराणी मराठा आहेत आणि यांचं सातारा तथा सांगलीमध्ये आपापल्या प्रांतामध्ये मजबूत वजन आहे, राजकीय दबदबा टिकून आहे. यातही आपण सध्या फक्त सातारा पुरतं बोलूयात, कारण शेखर गोरे साताऱ्यातून आहेत, जयकुमार गोरे साताऱ्यातून आहेत. त्यामुळेच आता कुठे ना कुठे जयकुमार गोरे साताऱ्यातल्या या मराठा घराण्यांना मागे टाकून पुढे निघालेत की काय असा प्रश्न पडतो. कारण नुकतंच साताऱ्यामध्ये शिवेंद्रराजे भोसले आणि उदयनराजे भोसले या दोघांनीही आपापल्या गटातल्या नगरसेवकांची बैठक घेतली. विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये आम्ही सांगू त्या सूचनांचं पालन करा असे स्पष्ट निर्देश आपल्या गटातल्या नगरसेवकांना दिले. सोबतच या दोघांनी धैर्यशील कदम आणि सुनील काटकर या दोघांची नावं या निवडणुकीसाठी पुढे कळवल्याचंही बोललं जातंय. यासोबत एक चर्चा ही देखील आहे की राजेंनी या अनुषंगानंच देवेंद्र फडणवीस यांची ही भेट घेतलेली. मात्र असं असताना आता शेखर गोरे यांचं नाव भाजपकडून विधान परिषदेच्या निवडणुकीत सगळ्यात जास्त चर्चेत आहे. खरं शेखर गोरे आणि जयकुमार गोरे हे दोघेही भाऊ असले तरी एकेकाळी एकमेकांचे राजकीय विरोधक होते. शेखर गोरेंनी जयकुमार गोरेंच्या विरोधात शड्डू देखील ठोकलेला. मात्र फडणवीसांची मध्यस्थी त्यावेळी कामी आली आणि शेखर गोरेंनी आपल्या भावाचा म्हणजे जयकुमार गोरेंचा प्रचार केला. त्यामुळे जयकुमार गोरे आपल्या भावाला विसरलेले नाहीयेत आणि आता ते आपल्या भावाच्या उमेदवारीसाठी प्रयत्न करतायत. पण यामुळे जिल्ह्यातल्या मातब्बर घराण्यांना मागे सारून जयकुमार गोरे पुढे गेलेत हे तर स्पष्ट होतच. सोबतच सध्या जयकुमार गोरे हे देवेंद्र फडणवीस यांच्या खास मर्जीतले मानले जातात हे देखील स्पष्ट होतं. यामुळेच देवेंद्र फडणवीसांनी त्यांना ग्रामविकास सारखं क्रिमी खातं दिल्याची देखील चर्चा कायम होत असते. यासोबत आणखीन एक चर्चा पुढे येते ती म्हणजे गोरे हे माळी समाजातून येतात आणि सातारा तथा सांगलीतली इतर घराणी ही मराठा समाजाची आहेत. त्यातही भाजपच्या अखत्यारीत असणाऱ्या साताऱ्यातील मराठा घराण्यांना राजकीय इतिहास देखील आहे. मात्र असं असताना जयकुमार गोरेंना देवेंद्र फडणवीस यांनी जवळ करणं हे कुठे ना कुठे जयकुमार गोरेंच्या उद्याच्या उज्ज्वल भविष्याची नांदी आहे असंही म्हणता येईल. कदाचित जयकुमार गोरे यांना राज्यातील माळी समाजाचा चेहरा म्हणूनही भाजपकडून प्रेझेंट केलं जाऊ शकतं. आणि त्यासाठी साताऱ्यात इतकी तालेवार ऐतिहासिक घराणी असताना देखील जयकुमार गोरेंच्या शब्दाला देवेंद्र फडणवीसांच्या दरबारात मान आहे. त्यांच्यावर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या दिल्या जात आहेत. कदाचित त्या बदल्यात जयकुमार गोरेंनी आग्रह धरला तर भाजपकडून सातारा सांगलीमधील विधान परिषदेची जागा शेखर गोरेंना मिळू शकते. पण साताऱ्यातली इतर तालेवार घराणी जयकुमार गोरे यांना इतकं पुढे जाऊ देतील का हे देखील बघावं लागेल. शंभूराजे देसाई सातारा जिल्हा परिषदेत झालेली घटना किंवा अपमान अद्यापही विसरलेले नाहीयेत. तिथंच उदयनराजे आणि शंभूराजे आपण सुचलेल्या उमेदवारांना डावलून देवेंद्र फडणवीस यांनी जर शेखर गोरेंना उमेदवारी दिली तर देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाचा मान राखतील की स्वतंत्र वाढ धरतील हे देखील आपल्याला पाहावं लागेल. तुर्तास या घटनेवर तुमची मतं काय आहेत? सातारा आणि सांगलीमधून विधान परिषदेवर महायुतीकडून कोणाला उमेदवारी मिळेल, कोण निवडून येईल? शेखर गोरेंच्या म्हणण्यानुसार देवेंद्र फडणवीस त्यांच्या शब्दाला जागत शेखर गोरेंना उमेदवारी देतील का? साताऱ्यातील मराठा घराणी ही माळी समाजातील शेखर गोरेंना विधान परिषदेवर इतक्या सहजासहजी जाऊ देतील का? तुमची मतं मला कमेंटमध्ये आवर्जून सांगा. व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच राजकीय घडामोडी जाणून घेण्यासाठी कट टू कटला सबस्क्राईब करायला विसरू नका.